अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गढूळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नगरसेवक पराग गवई यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा गंभीर आरोप केला। अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील गढूळ पाणी पुरवठ्याचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला। नगरसेवक पराग गवई यांनी काही प्रभागांमध्ये नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करत प्रशासनाला धारेवर धरले। विशेष म्हणजे यापूर्वीच्या सभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। त्यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी भविष्यात गढूळ पाण्याचा पुरवठा होणार नाही अशी हमी दिली होती। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नसल्याचे सांगत पराग गवई यांनी पुन्हा हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला। यावेळी त्यांनी सभागृहात गढूळ पाण्याची बाटली आणत हे पाणी जर कोणी पिऊन दाखवले तर त्याचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करू अशी उपरोधिक टीका केली। तसेच पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः हे पाणी पिऊन दाखवावे अशी मागणीही त्यांनी केली। जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। या संपूर्ण प्रकरणामुळे अकोला महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। मागच्या सभेमध्ये आदरणीय डोईबोळ साहेबांनी सांगितलं होतं की अकोला शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होते, पिण्याचं युक्त पाणी आहे। तर माझी आज सभागृहाला हे पाणी आणलेलं आहे, हे किती गढूळ आहे हे तुम्ही पाहू शकता। नागरिकांच्या जीवाशी खेळणं बंद करावं आणि नागरिकांना पिण्याचं पाणी स्वच्छ द्यावं एवढी अपेक्षा आहे। डोईबोळ साहेबांना आज पिण्याचं पाणी आणलं होतं, परंतु ती सभागृहामध्ये उपस्थित नसल्या कारणाने आम्ही आयुक्त मार्फत त्यांना देण्याचा प्रयत्न केला, पण हे ते नसल्या कारणाने बाटली कोणी घेतली नाही। त्यामुळे आमची विनंती आहे की नागरिकांना पिण्याचे पाणी हे स्वच्छ असलं पाहिजे। आता तर हे यावेळेस ते फक्त बाटली आणली, जर पाण्याची स्वच्छ पाणी जर पिण्यासाठी आलं नाही तर आम्ही पुढच्या प्रभाग क्रमांक 14 मधील शिवनी मलकापूर येथील सगळे नागरिक सभागृहामध्ये आणू।